विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। हे बोल कानावर पडले की लगेच आपला राष्ट्रध्वज तिरंगा डोळ्यासमोर येतो आणि ऊर अभिमानाने भरून येतो। देशाच्या एकात्मतेचे प्रतिबिंब असणारा राष्ट्रध्वज देशवासियांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करण्यात नेहमीच महत्त्वाचा घटक ठरतो। पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतीयांचा जीव की प्राण असणाऱ्या तिरंग्याचे निर्माते कोण आहेत ते? नमस्कार, मी काव्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय GoPract.com। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात घडलेली एक महत्त्वाची आणि गौरवास्पद घटना म्हणजे भारतीय राष्ट्रध्वजाची निर्मिती। भारताचा राष्ट्रध्वज बनण्यामागे मोठी गोष्ट आहे। एका रात्रीत कल्पना सुचली आणि ती मान्य झाली असे नव्हते घडले। राष्ट्रध्वज बनण्यासाठी बराच काळ लागला। या राष्ट्रध्वजाचा आराखडा ज्यांनी तयार केला त्यांचे नाव आहे पिंगली वेंकय्या। त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1876 रोजी आंध्र प्रदेशातील भातला पेनुमारू या गावात झाला। वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी त्यांनी ब्रिटिश भारतीय सैन्यात दाखल होऊन अँग्लो बोअर युद्धात दक्षिण आफ्रिकेत सेवा केली। याच काळात ते पहिल्यांदा महात्मा गांधीजींना भेटले आणि गांधीजींच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।